मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। दिशा सायलेंट प्रकरणामध्ये आज पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी। दिशाच्या वडिलांनी 2023 पर्यंत दिलेल्या जबाबामध्ये संशय व्यक्त केला नव्हता। सरकारी वकिलांची प्रतिक्रिया, तर हे प्रकरण दिशाच्या कुटुंबासाठी संपायला हवं, आदित्य ठाकरेंच्या वकिलांची भूमिका। ईडीची मुंबई आणि वडोदऱ्यामध्ये 60 ठिकाणी आणि 3 बँक लॉकरवर छापेमारी। बिल पॉवर लिमिटेडच्या 160 कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणामध्ये कारवाई। कर्जाची रक्कम शेल कंपन्यांच्या मार्फत वळवल्याचा आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप। लालबाग परळमध्ये 2 गटामध्ये झालेला वाद चालनाच्या कारवाईवरून झाल्याचं समोर। 80 ते 100 जणांच्या विरोधात लालबागमध्ये गुन्हा दाखल। धार्मिक रॅलीमधील लोकांवर पोलीस कारवाई करत असताना वाद झाला। घाटकोपरमध्ये मराठी महिला फळ विक्रेत्यावर परप्रांतीयाची दादागिरी। जागेवर फळ विक्रीची गाडी लावण्यावरून वाद। अजीज शेखच्या विरोधात तक्रार। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बेस्टकडून 136 जादा बस धावणार। प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडणार। मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकावर आजपासून विशेष पॉवर ब्लॉक। प्लॅटफॉर्म विस्तारासाठी रात्रीच्या लोकल रद्द। 2 सप्टेंबर दरम्यान कल्याण वाशिंद दरम्यान रात्री 11:30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। मुंबई मेट्रो 3च्या भुयारी मेट्रो मार्गिकेला प्रवाशांचा थंड प्रतिसाद। नियमित प्रवासी संख्या जेमतेम 2 लाखांवर। न परवडणारे तिकीट दर आणि स्थानकांचं नियोजन चुकल्यामुळे प्रवाशांनी मेट्रोकडे पाठ फिरवल्याचं तज्ज्ञांचं मत। सिद्धिविनायक मंदिरातही अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येणार। मृत्यू झाल्यास अथवा गंभीर आजारानं कायमस्वरूपी अपात्र ठरून सेवेतून निवृत्त झाल्यास कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार। मुंबई विद्यापीठामधील कलिना संकुलातील गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या कॅन्टीनचा परवाना एफडीएकडून निलंबित। कॅन्टीन चालवण्यासाठी अवैध परवाना, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि अस्वच्छतेमुळे कारवाई। पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया। पुणे मुंबई इंटरसिटी गाड्यांचे डबे वाढवण्यास ब्रेक। डबे वाढवल्यास किमान 600 प्रवाशांची जास्त आसन क्षमता असू शकते। पुणे स्थानकावरील कमी लांबीचे फलाट, अपुऱ्या स्टेबलिंग आणि पिट लाईनमुळे लावण्यात आलेले डबे वाढवण्याला ब्रेक। पुण्यामध्ये मार्केट यार्डसह जिल्ह्यामध्ये एफडीएची छापेमारी। मसाले, कडधान्यांसह दुधाच्या साठ्यांवर देखील एफडीएकडून कारवाई। खाद्यपदार्थांच्या पाकिटावर दिलेली माहिती चुकीची आढळली। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्यानं भाववाढ। किरकोळ बाजारामध्ये कांदा 70 रुपयांवर। साठवणुकीमधील कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढलं। पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा मॉडेल स्कूल उपक्रमातून कायापालट होणार। 300 शाळांना नव्या रूपामध्ये आणण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय। गरजू शाळांसाठी हा उपक्रम। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती। बेहकर, रानडुक्कर, मोर यासारख्या वन्य प्राण्यांकडून शेतामधल्या पिकांची नासधूस। भोर तालुक्यामधल्या डोंगर परिसरामधील शेतामध्ये वन्य प्राण्यांच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी साड्यांचं कुंपण लावलं। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भोरमधील गणेश मंडळांची पोलीस प्रशासनासोबत आढावा बैठक। उपअधीक्षक राजेंद्र सिंह गौर आणि प्रांत अधिकारी विकास खरात यांचं उपस्थितांना मार्गदर्शन। प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचं आवाहन। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये चोरट्यांचा शेतातील शेतीपंपाकडे मोर्चा। शेतीपंप आणि वायरच्या चोऱ्या वाढल्या। शहराशेजारील नवलाई मंदिर परिसरामधील विहिरीवरील विद्युत पंपाची चोरी। शेतकऱ्याचे 25,000हून अधिक नुकसान। पुण्याच्या राजगड तालुक्यामधल्या उमेद महिला कर्मचाऱ्यांचं ऑनलाईन कामबंद आंदोलन। उमेद अभियानामधील ग्रामसखी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधन, विमा, भत्ते आणि सेवा सुविधांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। एका